नमस्कार, किड्स पण आदिती आदिराजमध्ये मी दीपाली तुमचं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत, रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचे आपण पाहतो. या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दीपावली, दसरा, गणेश चतुर्थी, नवरात्र यासारखाच आणखी एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो. तो तयार होतो तो या मकर संक्रांतीपासून. आणि याच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक सुवासिनी महिलांच्या घरी चालू होतात ते म्हणजे हळदी कुंकवाचे कार्यक्रम. तर मैत्रिणींच्या घरच्या हळदी कुंकवाचा सुंदर सोहळ्याने भरलेला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मैत्रिणींच्या घरचे हळदी कुंकवाचा कार्यक्रम पाहूया. तर मकर संक्रांतीपासून चालू झालेले हळदी कुंकवाचे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत येऊन थांबतात. तर आमच्या इथे खास करून मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत, या किंक्रांतीच्या दिवशी सर्वांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. माझ्या घरचे हळदी कुंकू समारंभ झाल्यानंतर मैत्रिणींच्या घरचे हळदी कुंकू घेण्यासाठी मी बाहेर पडले. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. किंक्रांत म्हणजेच करीदिन म्हणूनही ओळखला जातो. किंक्रांतीची पौराणिक कथा अशी आहे की संक्रांती देवीने या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले, म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हणतात. तर मकर संक्रांतीपासून चालू झालेले हळदी कुंकवाचे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंतच का केले जातात? तर यामागे कारण म्हणजे रथसप्तमी हा सूर्याच्या रथाचा मार्ग बदलण्याचा आणि सूर्याचा प्रखर प्रकाश पृथ्वीवर येण्याचा दिवस आहे. रथसप्तमीला संक्रांतीच्या संक्रमण काळाची सांगता होते. असे मानले जाते की या दिवसापर्यंत निसर्गात चैतन्य पूर्णपणे पसरलेले असते, म्हणून संक्रांतीला सुरू झालेला हा आनंदाचा सोहळा रथसप्तमीला पूर्ण होतो. म्हणून हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केले जातात. मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू असतात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण या हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाज प्रगत होत गेला, तसतशी स्त्री ही स्वतंत्र झाली. पण हळदी कुंकवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे. हळदी कुंकू कार्यक्रम का केले जातात? हळदी कुंकू हा सुवासिनींचा सण आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने सुवासिनी एकमेकींमधील स्त्रीतत्वाचा आणि देवी तत्वाचा सन्मान करतात. एकमेकींना हळद कुंकू लावणे म्हणजे समोरच्या स्त्रीतील देवत्वाची पूजा करणे असा अर्थ या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या मागे आहे. सीता गंधारीचा पदरात घेते राणी कुणाची? वैभव पाटलांची देते सचिन पाटलांची. पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडून सामाजिक कार्यात सहभागी होण्याच्या संधी मर्यादित होत्या. अशा वेळी हळदी कुंकू हे एक हक्काचे व्यासपीठ होते. या निमित्ताने महिला एकत्र येतात,
सुखदुःख वाटून घेतात आणि विचारांची देवाणघेवाण करतात. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणून जुने हेवेदावे विसरून नाती पुन्हा जोडली जातात. त्यामुळे हळदी कुंकू कार्यक्रम हा आज सामाजिक सखोला आणि संवादाचे माध्यम ठरले आहे. तसेच पूर्वीच्या काळात महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठीचा प्रमुख मार्ग म्हणून काही समाजसुधारकांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचा वापर केला. महिलांशी थेट संवाद साधणे, काही विषयावर चर्चा घडवून आणणे हे अशक्य असल्याने महिला एकत्रीकरण करण्यासाठी या हळदी कुंकू कार्यक्रमाचा वापर केला गेला. या निमित्ताने महिला एकत्रीकरण करून महिलांच्या आरोग्य समस्या, विवाह समस्या तसेच सकारात्मक ऊर्जा यांची चर्चा महाराष्ट्रात घडवली गेली आणि त्यासाठीच या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून याचा वापर केला गेला. याचेच एक निवडक उदाहरण म्हणजे स्त्री विचारवंती सभा असे हळदी कुंकू कार्यक्रमाचे नाव देऊन सरस्वतीबाई जोशी यांनी पुण्यात 1873ला हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे जवळपास 1000 महिला यासाठी उपस्थित राहिल्या होत्या. ऍड केली तर आजकालच्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये परस्पर सहकार्य, गरजाच्या वेळी मदत, माहिती आणि आधार मिळवण्याचे माध्यम हळदी कुंकू कार्यक्रम ठरल्याचे दिसून येते. हळदी कुंकू हा हिंदू धर्मातील एक पवित्र व श्रद्धेचा कार्यक्रम असून त्याचे धार्मिक महत्त्व पाहिले असता कुंकू हे सौभाग्य, मंगलत्व आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते. हळद ही पवित्र व शुद्ध मानली जाते. तिचा वापर सकारात्मक ऊर्जा आणि सात्विक भाग वाढवितो. तर या सण उत्सव माध्यमातून चालणारा हळदी कुंकू कार्यक्रम केवळ धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम नसून तो समाजबंध मजबूत करणारा आणि महिलांच्या सामाजिक राजकीय सहभागाला चालना देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. परंपरा जपत आधुनिक संदर्भात महिलांचे सक्षमीकरण घडवणारे हे प्रभावी व्यासपीठ ठरते आहे. तसेच या पारंपरिक सण उत्सवांच्या माध्यमातून परंपरा व संस्कृतीचे जतन पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम देखील हे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते. या अशा हळदी कुंकू कार्यक्रमातून महिलांना त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यामधून थोडा वेळ स्वतःसाठी घालवण्यासाठी किंवा थोडा वेळ वेगळ्या पद्धतीने घालवण्याची संधी मिळते. हा कार्यक्रम म्हणजे एक मानसिक ब्रेक असतो असे म्हटले तरी चालेल. अशाच हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून नटणं थटणं, साडी दागिने, स्वतःचे कौतुक करून घेणे या सगळ्यांमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देता येतं. यातूनच आत्मविश्वास आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव वाढते. म्हणजेच स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान वाढवण्यासाठी सुद्धा हा हळदी कुंकू कार्यक्रम महिलांसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि या अशा हळदी कुंकू कार्यक्रमातून हळद कुंकू, रंग, हास्य, गप्पा असं सगळं मिळून एक आनंदी वातावरण तयार होतं. याचा थेट परिणाम मनावर होतो. उत्साह, प्रसन्नता आणि सकारात्मक विचार वाढतात. यातूनच महिलांचे मानसिक आरोग्य जपले जाते. आणि या अशा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना एकमेकींना भेटण्याची संधी मिळते. घर, कुटुंब, मुलं, कामाचा ताण या सगळ्यांबद्दल एकमेकींशी मोकळेपणाने बोलता येतं. मनातल्या गोष्टी शेअर केल्याने ताणतणाव कमी होतो आणि मानसिक हलकेपणा मिळतो. हळदी कुंकू कार्यक्रम हा फक्त सामाजिक कार्यक्रम नाही, तो महिलांसाठी भावनिक आरोग्य, मानसिक समाधान आणि आनंदाचा स्रोत आहे. कोणतेही शुभ कार्य हळदी कुंकूने सुरू केल्यास ते सफल होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळेच पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे कल्याण व समृद्धीसाठी स्त्रिया या कार्यक्रमात सहभागी होतात.
सण मुख्यतः महाराष्ट्रात, कोकणात आणि काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा सण बहिणी आणि मैत्रिणी यांच्या स्नेह, आदर आणि सौख्याचे प्रतीक मानले जाते. तर या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये महिला एकमेकींना वाण देतात. वाण देऊन एकमेकींच्या आयुष्यात गोडवा आणि सौभाग्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केली जाते. हळद आणि कुंकू हे जसे शुभतेचे प्रतीक मानले जाते, त्याचप्रमाणे वाण देणे म्हणजे त्या शुभतेला अधिक वाढवणे आणि त्या वाणातून देवतेचे आशीर्वाद मागणे असा अर्थ असतो. तर मकर संक्रांतीपासून चालू झालेले हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंतच केले जातात, कारण रथसप्तमीनंतर धार्मिक विधीचे सण चालू होतात. जसे की गुढीपाडवा, त्यानंतर विवाहाच्या तारखा असतात. त्यामुळे ह्या हळदी एकत्रितपणे साजरे करणारे हळदी कुंकूचे स्वरूप विधीमध्ये रूपांतरित केले जातात. त्यामुळे रथसप्तमीला एकत्रित हळदी कुंकवाचे कार्यक्रम येथे रथसप्तमीला संपवले जातात आणि ह्या हळदी कुंकवाचे स्वरूप विधीमध्ये रूपांतरित होतात. म्हणजेच रथसप्तमीनंतर सणांचे दिवस चालू होतात, विवाहिक तिथी चालू होतात. त्यामुळे एकत्रित हळदी कुंकू उत्सव थांबवून त्याचे विधीमध्ये हळदी कुंकवाचे स्वरूप विधीमध्ये रूपांतरित केले जातात. तर ही पहा हळदी कुंकू कार्यक्रमासंदर्भात काढलेली मैत्रिणीच्या घराबाहेरची सुंदर अशी रांगोळी. या सगळ्या जणी हळदी कुंकूला रांगोळीतून लिहिलेलं आहे. हळदी कुंकू हा फक्त पारंपरिक सण नाही, तर स्नेह, सौभाग्य, गोडवा आणि शुभतेचे प्रतीक आहे. वाण देणे म्हणजे आनंद आणि शुभेच्छा यामागे दडलेले असतात. आयुर्वेदात हळद शरीर आणि मनाची शुद्धी करण्यासाठी उपयोगी मानली जाते. तर कुंकू म्हणजे स्त्रीत्व, सणसणीतपणा, स्त्रीचा सणसणीतपणा आणि देवीची कृपेचे प्रतीक म्हणजे कुंकू. म्हणजेच काय तर हळदी कुंकू कार्यक्रम हा श्रद्धा, सौभाग्य आणि मंगलत्व यांचा संगम असून तो धार्मिक परंपरा टिकवून ठेवणारा एक महत्त्वाचा संस्कार आहे. या अशा छोट्या मोठ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते. संवाद, गप्पा, आनंद, स्नेह वाढतो, नातेसंबंध घट्ट होते. तसेच हा हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे परंपरा जपण्याचा मार्ग देखील आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा टिकवून ठेवण्यासाठी असे कार्यक्रम केले जातात. थोडक्यात सांगायचे झाले तर हळदी कुंकू हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक नातेसंबंध जोडणारा सुंदर सोहळा आहे. तर अशा प्रकारे सर्व मैत्रिणींच्या घरच्या हळदी कुंकू कार्यक्रमाची सजावट, मान सन्मान, आदराने केलेलं स्वागत हे सर्व काही छान वाटलं. सर्वांनी एकमेकींच्या घरच्या सजावटीचे कौतुक केले आणि अशा प्रकारे सर्व मैत्रिणींच्या घरचे हळदी कुंकू कार्यक्रमाचे समारंभ पार पडले. आणि सर्वांच्या घरचे छान असे हळदी कुंकू कार्यक्रम पार पडल्यानंतर एक छोटीशी कविता आठवली, ती म्हणजे हळदीचा सुवास कुंकवाचा मान, हळदीचा सुवास कुंकवाचा मान. माझ्या सर्व मैत्रिणीच्या घरच्या हळदी कुंकवाचे आयोजन होते खास. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर किड्स पण आदिती आदिराजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.